नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 3। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आपण खूप महत्त्वाचे IMP GKचे त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ हा या ठिकाणी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की आपण व्हिडिओमध्ये मागील परीक्षेमध्ये सारखे आलेले प्रश्न असेल किंवा अतिसंभाव्य प्रश्न असेल अशा प्रकारचे सर्व प्रश्न टाकत असतो। त्यामुळे या ठिकाणी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील। तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला काय आपला, राज्यात कोठे लेदर पार्क उभारण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी परतूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल ॲसिड कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सायट्रिक ॲसिड आपलं योग्य उत्तर आहे। आणि सायट्रिक ॲसिड हे आणखी कोणत्या फळामध्ये आढळून येतं तर ते मला काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केरळ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कलम 324 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उत्तर प्रदेश आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 पण त्या अगोदर या ठिकाणी सर्वांना माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की आपण असेच महत्त्वाचे IMP व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो आणि त्यासाठी खूप मेहनत लागते। या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी एक लाईक करायचं आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 6 बघा, देशातील किती हजार कृषी पतसंस्था डिजिटल करण्यात येणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 65,000 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती डॅश डॅश काळात झाली किंवा कोणाच्या काळात झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राष्ट्रकूट यांच्या काळात झाली। प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या राज्यात NTPCने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राजस्थान आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्रातील डॅश डॅश हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नागपूर चंद्रपूर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, मानवी शरीरात पित्त हे डॅश डॅश या अवयवात तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी यकृत। प्रश्न क्रमांक 11 बघा, राज्यात कोठे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोल्हापूर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण डॅश डॅश येथे स्थित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नैनिताल आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला केवडिया गुजरात येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी नाव देण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल। त्यानंतर आणि अजून मला कमेंट करून हे सांगा की सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी कोणती नदी त्या ठिकाणाहून गेली आहे?
तर ती नदीचं नाव मला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, राज्यात किती नवीन राजकीय पक्षांची नोंद महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 45 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, डॅश डॅश ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए INS विक्रांत आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ डॅश डॅश या शहरात स्थित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रामटेक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, सर्वोच्च न्यायालयाने कोणते कलम हे राज्यघटनेचा आत्मा असून नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च आहे असा निर्वाळा दिला आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 17 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 21 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 अंबोली हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे या ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 2 यापैकी एक आहे. तर योग्य उत्तर काय आहे तर या ठिकाणी काय करायचं मला कमेंट करून सांगा, कारण की हा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओत घेतला होता. प्रश्न क्रमांक 19 बघा, महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योतीचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे किंवा कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर येथे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20 संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी के आत्रे यांनी कोणती दैनिक सुरू केले होते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दैनिक मराठा. प्रश्न क्रमांक 21 रातआंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जीवनसत्व अ. प्रश्न क्रमांक 22 देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते कोलकाता येथे करण्यात आले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नरेंद्र मोदी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी यवतमाळ जिल्ह्यात आहे. शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर तुम्हाला मी छोटीशी पुन्हा विनंती करतो आहे, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. प्रश्न क्रमांक 24 गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जॉर्ज 5 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना कोणत्या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर आपलं बरोबर उत्तर आहे.